तर बांधकाम कामगारांनो, तुमच्यासाठी भारत सरकारकडून अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे, ज्यामध्ये भारत सरकारने आता या योजनेमध्ये एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे. यामध्ये स्कॉलरशिप योजनेअंतर्गत मोठी अपडेट आलेली आहे आणि बाकी कामगारांसाठी एक नवीन योजनेची अपडेट आलेली आहे. दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी ही ऑफिशियल माहिती आपल्याला भारत सरकार आणि आपलं महाराष्ट्र एमआरएस व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती पाहायला मिळालेला आहे. याचा विषय आहे की महाराष्ट्र बांधकाम कामगार इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेतील कार्यपद्धती सुधारणा तसेच 18 नोव्हेंबर 2025 रोजी आलेल्या नवीन अपडेट बद्दलची माहिती या जी आर मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आता या ठिकाणी शिष्यवृत्ती बद्दल सगळ्यात मोठी बातमी आलेली आहे. आता ती बातमी महाराष्ट्र बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य योग्य वेळी अचूक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे याकरिता शासन स्तरावर खालील सुधारित तरतुदी आलेल्या आहेत. 1 जानेवारी पासून या तरतुदी लागलेल्या आहेत, पण याबद्दल माहिती नसल्यामुळे कामगारांना याची माहिती नाही आहे. आणि नोव्हेंबर या महिन्यामध्ये यामध्ये काही नवीन अपडेट आलेल्या आहेत, ज्या की कामगारांना जाणणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या कामगारांनी स्कॉलरशिपचा फॉर्म भरलाय अशा कामगारांना हे जाणणं गरजेचं आहे. त्यानंतर अशा कामगारांना देखील जाणणं गरजेचं आहे ज्यांनी ज्यांनी असा क्लेम भरलाय, ज्या करून त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. आता या ठिकाणी लाभार्थ्यांच्या बँक खाते कामगारांचे खाते अनिवार्य. याचा अर्थ काय आहे? शिष्यवृत्तीची संपूर्ण रक्कम केवळ नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या स्वतःच्या बँक खात्यावरच वितरित केली जाईल. विद्यार्थी अथवा कुटुंबातील अन्य व्यक्तीचे खाते ग्राह्य धरले जाणार नाही. आता ही सगळ्यात मोठी घोडचूक आहे कामगार मित्रांनो. अजूनही या ठिकाणी 10 ते 20% बांधकाम कामगार शिष्यवृत्ती किंवा स्कॉलरशिपचा फॉर्म भरताना त्यांच्या मुलाचं बँक खातं, त्यांच्या मुलाचा आधार कार्ड त्या ठिकाणी अपलोड करतात. तर कामगार मित्रांनो, असं काहीही करावं लागत नाही. फक्त आणि फक्त आधार कार्ड आणि शाळेची माहिती ही त्या मुलाची लागते. बाकी बँकेची जेवढी काही माहिती असते ती त्या स्वतः कामगाराची लागते. त्यामुळे कुठल्याही बांधकाम कामगाराने यानंतर चूक करायची नाही की बँक खातं देताना आपल्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी द्यायचं नाही. असं केल्यास तुमचा शिष्यवृत्तीचा लाभ थांबवला जाऊ शकतो किंवा काही दिवसांसाठी लांबवला देखील जाऊ शकतो. त्यानंतर पुढची अपडेट आहे ती म्हणजे अर्ज पडताळणीची कमाल कालबाह्य मर्यादा. 14 कार्यदिवस स्थानिक कार्यालय हे अर्ज प्राप्तीपासून 14 कार्यदिवस आवश्यक नोंदीपासून अंतिम शिफारस करेल. म्हणजे जर तुम्ही तुमच्या रिन्युअल संपलं आणि त्यानंतर फॉर्म भरायला गेले तर आता या ठिकाणी तुमचा फॉर्म घेतला जाणार नाही. तुम्ही जेव्हा स्कॉलरशिपचाच राहून द्या, जर तुम्ही दुसरा कुठलाही फॉर्म भरायला गेले तर तो फॉर्म भरताना तुमचं रिन्युअल या ठिकाणी चालू असायला पाहिजे. जर रिन्युअल संपेल तर तुम्हाला तुमचा फॉर्म भरता येणार नाही. त्यानंतर पुढची अपडेट आहे ती म्हणजे कागदपत्र पडताळणीचे एक समान निकष. आता तुम्हाला जन्मतारीख झाली असेल, शैक्षणिक प्रमाणपत्रे असतील, नोंदणीकृत कामगाराची वैधता असेल, वसुली पावत्या असतील, याची पडताळणी एक समान स्वरूपात करण्यात येईल आणि हे होणार देखील आहे. त्यामुळे कामगारांनी याची नोंद घ्यायची आहे. फॉर्म भरताना जन्मतारीख असेल त्या विद्यार्थ्याची, शैक्षणिक कागदपत्र असतील किंवा त्या कामगाराचं स्वतःचं कामगार कार्ड, त्याचं रिन्युअल किंवा त्याची काही वसुलीची पावती थकलेली असेल. आता तर वसुली पहिल्यांदा ₹1 होती, माझ्या अंदाजे आता ₹50 करण्यात आलेली आहे. ती कामगाराने भरायची आहे. कुणीही एकही रुपया आपल्या मंडळाचा बुडवायचा नाही. मंडळ आपल्यासाठी एवढं कार्यरत आहे. स्कॉलरशिपची योजना असेल, त्यानंतर या ठिकाणी भांडीची योजना असेल, त्यानंतर पेटीची योजना असेल, दुसरी कुठलीही आरोग्य योजना असेल, अशा अनेक योजना कामगार मंडळा अंतर्गत मिळत आहेत. त्यामुळे तुम्ही कामगाराचा एकही रुपया बुडवायचा नाही. आता वर्गणी आहे शिष्यवृत्ती अर्ज एकत्रित मंजूर प्रक्रिया. आता ही नवीन आलेली आहे. नोव्हेंबर 2025 पासून स्कॉलरशिपचा अर्ज या ठिकाणी मंजूर करण्यासाठी हीच प्रक्रिया वापरली जाणार आहे. संपूर्ण जिल्ह्यातील मंजूर अर्जांची यादी एकत्र करून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोषागाराकडे देयक प्रस्ताव सादर केला जाईल. म्हणजेच तुम्हाला आता महिन्याचा शेवटचा आठवडा असणार आहे. त्या शेवटच्या आठवड्यामध्ये सगळ्या महिन्यातील जेवढे फॉर्म आलेले आहेत स्कॉलरशिपचे ते एकत्र केले जातील आणि त्यांच्यावरती या ठिकाणी विचार केला जाईल की त्यामध्ये बातमी किंवा दिलेली माहिती सगळी बरोबर आहे की नाही आणि त्यानंतर त्यामधील माहिती चेक केली जाईल, दिलेली माहिती बरोबर आहे की नाही. त्यानंतर फॉर्म एकतर ॲक्सेप्ट केला जाईल
नाहीतर रिजेक्ट केला जाईल. या 2च गोष्टी होतील. फॉर्म आजपासून पेंडिंगमध्ये राहणार नाही, अशी माहिती आपल्याला मिळत आहे. कामगारांच्या बँक खात्यावर थेट देयक म्हणजे महा-डी-बी-टी झाली असेल किंवा डायरेक्ट बँक ट्रान्सफर मंडळाकडून अंतिम मजुरीनंतर रक्कम थेट बांधकाम कामगाराच्या बँक खात्यावर वर्ग करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. कुठल्याही प्रकारची या ठिकाणी कॅश ट्रान्झॅक्शन होणार नाही किंवा डायरेक्ट बँक ट्रान्सफर केल्याशिवाय तुम्हाला तुमचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येक बांधकाम कामगाराने आपल्या बँक खात्याला आपला आधार नंबर लिंक करून घेणं गरजेचं आहे. जर तुमच्या बँक खात्याला आधार नंबर लिंक नसेल तर महा-डी-बी-टीद्वारे तुम्हाला पैसे पाठवण्यासाठी खूप अडचण येते. त्यामुळे कामगार मित्रांनो, जर नसेल तर कृपा करून आजच तुमच्या बँक खात्याला तुमचा आधार नंबर लिंक करून घ्या, की जेणेकरून तुम्हाला योजनेअंतर्गत मिळणारा प्रत्येक लाभ वेळोवेळी मिळणार. आता 18 नोव्हेंबर 2025 रोजीच्या शिष्यवृत्ती देयक स्थितीबाबत काही अद्यतन आलेलं आहे. म्हणजे जे आजचं आहे मित्रांनो, हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. पण हे जाणून घेण्या अगोदर जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बाकीच्या कामगार मित्रांमध्ये देखील व्हिडिओ शेअर करा, की जेणेकरून त्यांना याबद्दलची माहिती कळणार आहे. आता या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2025 साठी मंडळाकडे प्राप्त झालेल्या अर्जांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून शासनास खालील अहवाल प्राप्त झालेला आहे. म्हणजे ज्या ज्या बांधकाम कामगारांनी या ठिकाणी जूनमध्ये फॉर्म भरला असेल, जुलैमध्ये फॉर्म भरलेला असेल किंवा ऑगस्ट महिने फॉर्म भरलेला असेल, या 3 महिन्यामध्ये ज्या ज्या कामगारांनी फॉर्म भरलाय त्यांच्यासाठी हे अद्यतन आलेलं आहे. 1 सप्टेंबर 2025 ते 18 नोव्हेंबर 2025 दरम्यान सादर झालेल्या सर्व पात्र अर्जांची नोंदणी व पडताळणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आता ते असं सांगत आहे, पण माझ्या अंदाजे काही असे कामगार आहेत ज्यांनी जूनमध्ये फॉर्म भरलाय, जुलैमध्ये फॉर्म भरलाय किंवा ऑगस्टमध्ये फॉर्म भरलाय. अजून त्यांचेच फॉर्म या ठिकाणी ॲक्सेप्ट झालेले नाही. तर तुम्ही सप्टेंबर महिन्यावाल्यांचं काय सांगताय? सप्टेंबर, ऑक्टोबर हे तर तुमचे दिवाळी सुट्टीचे दिवस होते. यामध्ये एकही अर्ज मंजूर झालेला नाही. सदर अर्जांपैकी मंजूर प्रस्तावांची डी-बी-टी फाईल दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी कोषागाराकडे प्राप्त झालेली आहे. आता याचा अर्थ आपल्याला देखील कळालेला नाही की कोणता कोषागार आहे, कोणते अर्ज गेले. अजून या ठिकाणी जून महिन्याचा आणि जुलै महिन्याचेच अर्ज गेलेले नाही, तर ऑगस्ट आणि सप्टेंबरचे कसं काय जातील? बँकिंग प्रणालीच्या प्रक्रियेनुसार अधिकांश कामगारांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम आजच 18 नोव्हेंबर 2025 संध्याकाळपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे. आता हे तुम्हाला कामगार मित्रांनो ऑगस्टमध्ये आलेली अपडेट आहे की तुम्हाला नोव्हेंबर महिन्यात पैसे मिळतील. पण असं काहीच होणार नाही, कारण सध्या महाराष्ट्रामध्ये वातावरण कशाचं आहे? या ठिकाणी मतदानाचं वातावरण असल्यामुळे या ठिकाणी आचारसंहिता चालू आहे आणि आचारसंहितामध्ये तुम्हाला माहिती असेल कुठल्याही प्रकारचं सरकारी कामकाज ज्याचं ट्रान्झॅक्शन काम असतं ते होत नाही. त्यामुळे हे काय काम तुमचं होणार नाही. आता तुम्हाला पैसे डायरेक्ट एकतर डिसेंबरमध्ये मिळतील किंवा डायरेक्ट जानेवारी उजडणार आहे तुम्हाला पैसे मिळण्यासाठी. कोणीही नोव्हेंबर महिन्यामध्ये पैसे मिळतील याची आशा ठेवू नये. ज्यांच्या अर्जामध्ये सदस्यता नूतनीकरण, बँक खाते विसंगत किंवा कागदपत्र दुरुस्ती आढळली आहे, त्यांचे देयक पुढील तांत्रिक फेरीमध्ये वर्ग केले जाईल, अशी अपडेट आपल्याला कामगार मंडळाकडून पाहायला मिळत आहे. कामगार मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय की तुम्ही केलेला फॉर्म मंजूर होणार की नाही? आणि तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की फक्त आणि फक्त एजंटने भरलेलेच फॉर्म या ठिकाणी सगळ्यात अगोदर मंजूर होतात, तर तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला या व्हिडिओच्या अगोदरचा व्हिडिओ पहा, जो की या ठिकाणी 16 नोव्हेंबर 2025 रोजी अपलोड झालेला आहे किंवा 17 नोव्हेंबर 2025 ला अपलोड झालेला असेल, ज्यामध्ये सविस्तर सांगितले की एजंट लोक कसं कामगारांना फसवतात, कशी त्यांची या ठिकाणी फसवणूक करतात. हवे असल्यास तो व्हिडिओ पाहू शकता. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.